नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केंद्र शासनाच्या माध्यमातून 2025 मध्ये घोषणा करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी अशी योजना की प्रधानमंत्री धनधान्य योजना. या राज्यातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा 9 जिल्ह्यांमध्ये 2026च्या खरीप हंगामाची राबवली जाणारी एक योजना. या योजनेच्या संदर्भातील 21 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेला निर्णय आहे, जो GR आहे, ज्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 पासून राज्यांमध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे किट, मिनी किट्स वाटप केले जाणार आहे. यांच्या अंतर्गत 1000 नवीन प्रोसेसिंग युनिट, ज्यांच्यामध्ये वेगळे प्रक्रिया उद्योग, ज्यांना 25 लाखापर्यंत अनुदान असेल असे युनिट, याचबरोबर साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी गाव तिथं गोदाम ही योजना संकल्पना सुद्धा याच योजनेअंतर्गत लावली जाणार आहे. की आता त्या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा वेगवेगळ्या बाबींचा लाभ या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना देणं, अशा प्रकारची वेगवेगळी उद्दिष्ट आहे की देशभरामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये घोषित करण्यात आलेले 9 जिल्हे, ज्यांच्यापैकी पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड या अशा जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये हे शासन निर्णय आपण लागू पाहणार आहोत की महाराष्ट्रातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड व 9 जिल्ह्यांपैकी प्रधानमंत्री धनधान्य ही योजना राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. की राज्यस्तर, जिल्हास्तर व समित्या देखील गठीत करण्यात आलेल्या आहे. हे गठीत झाल्यानंतर की कार्यकक्षा आरोग्यित देण्यात आलेले आहे. या समित्यांच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. जिल्ह्यांमधील उत्पादनाच्या विपणन, ब्रँडिंग, जे काही इतर प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया आता समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील व राज्यस्तरीय समितीमध्ये कृषी विभागाचे मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष असणार आहे. व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जाणार आहे सुद्धा GRच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जुन्या असलेल्या जवळपास 36 योजनांचं अभिसरण करून ही योजना छताखाली राबवण्यात येत आहे. की प्रारंभिक स्वरूपामध्ये 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे, ज्यांच्यानंतर पुढे शासनाच्या माध्यमातून विस्तार केली जाणार आहे. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती काहीतरी नवीन असं अपडेट मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.